नमस्कार स्टुडंट्स कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर मी ओंकार सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। बीएड कॅप प्रोसेसपासून अगदी कॉलेज ॲडमिशनपर्यंत प्रॉपर आणि खात्रीशीर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते। साधारणतः सगळ्यांनाच माहिती आहे की प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट प्रसिद्ध झालेली आहे। प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट संदर्भात तुमचे काय आक्षेप असतील, मेरिट लिस्टमध्ये काही चुका झालेल्या असतील, तुमच्या नावामध्ये असेल, स्पेलिंगमध्ये असेल, त्याचबरोबर इतर माहिती मार्कांमध्ये बदल असेल, तर आजचा दिवस हा शेवटचा करेक्शनसाठी असणार आहे। तुम्ही आज फॉर्म अनलॉक करून माहिती चेंज करून पुन्हा व्हेरीफायसाठी पाठवू शकता। अनेक ठिकाणी लक्षात घ्या, विद्यार्थ्यांनी फॉर्म व्हेरिफिकेशनला दिल्यानंतर पेंडिंग असं लक्षात घ्या पाहायला मिळत आहे। तर त्यांना प्रतीक्षा करायची आजपासून उद्या 2 दिवसानंतर हे व्हेरिफिकेशन प्रोसेस 3 दिवस चालणार आहे। म्हणजेच काय, आज तुम्हाला पेंडिंग पाहायला मिळत असेल तरी देखील पुढील 2 दिवसांमध्ये तुमचा अर्ज व्हेरीफाय झाल्याचा पाहायला मिळेल। तर अनेक विद्यार्थी आहेत आपल्याला फोन करत आहेत की पार्शली व्हेरीफाय आलेला आहे, म्हणजे आम्ही पुढच्या प्रोसेससाठी पात्र राहणार का? तर आपण सांगितलेलंच आहे की पार्शली व्हेरीफाय असेल तर सगळ्यात महत्त्वाची म्हणजे शैक्षणिक पात्रता, तिथे जर तुमची चुका आलेल्या असतील तर त्या तुम्हाला दूर करायच्या आहेत। इतर पार्शली व्हेरीफाय म्हणजेच लक्षात घ्या, कास्ट सर्टिफिकेट किंवा तिथे तुम्ही पावती दिली असेल आणि पार्शली व्हेरीफाय आले असेल तर काही प्रॉब्लेम नाही आहे। त्याचबरोबर लक्षात घ्या की तुमची शैक्षणिक पात्रता ग्रॅज्युएशन असेल, पोस्ट ग्रॅज्युएशन असेल, तर इथे जर प्रॉब्लेम आला असेल तर तुम्हाला तो दूर करायचा आहे। म्हणजेच कन्वर्जन सर्टिफिकेट आणि मार्कशीट अपलोड करून तुम्हाला फॉर्म आहे तो व्हेरीफाय करून घ्यायचा आहे। तुम्हाला आजचा दिवस शेवटची संधी असणार आहे। जर करेक्शन झाले नाही तर आहे तसा फॉर्म तुमचा पार्शली व्हेरीफाय म्हणून पुन्हा फायनल मेरिट लिस्टमध्ये येईल आणि तुम्हाला कॉलेज कॅप राऊंडमध्ये संधी मिळेल। लक्षात घ्या, पार्शली व्हेरीफाय ज्यांचा आलेला आहे त्यांना संधी मिळेल, पण तुमच्या फॉर्ममध्ये चुकीची माहिती असेल तर तुम्हाला पुढे भविष्यामध्ये कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतेवेळी प्रॉब्लेम येऊ शकतो, तिथे तुमचा फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो। त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना मी सांगू इच्छितो की जी प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आलेली आहे तर याच्यामध्ये तुमचं नाव, संपूर्ण माहिती चेक करा, जेणेकरून तुम्हाला पुढे कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही। पार्शल व्हेरीफाय आलेला आहे म्हणजे अर्ज रिजेक्ट नाही आहे, तरी देखील तुम्हाला पार्शली व्हेरीफाय असेल तर त्या ठिकाणी असणाऱ्या त्रुटी लक्षात घ्या दूर करायच्या आहेत। पावती अपलोड केलेली आहे आणि म्हणून पार्शली अपडेट आलेला असेल, पार्शली व्हेरीफाय आलेला असेल तर घाबरण्याचं काहीच कारण नाही आहे। तुम्ही कॉलेज ॲडमिशनपर्यंत लक्षात घ्या व्हेरीफाय करू शकता किंवा त्यांना कॉलेज ॲडमिशनपर्यंत तुम्हाला मुदत मिळणार आहे। पण ज्या विद्यार्थ्यांचे ग्रॅज्युएशनचे मार्क्स चुकलेले असतील, मिनिमम क्वालिफिकेशन ग्रॅज्युएशन धरण्यात आलेलं आहे, ते मात्र तुम्हाला अपडेट करायचं आहे, जेणेकरून पुढे कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही आहे। साधारणतः 10 तारखेला पहिली फायनल मेरिट लिस्ट आहे ती प्रसिद्ध होईल। त्याच्यानंतर तुम्हाला फॉर्ममध्ये कुठल्याही प्रकारचा बदल करता येणार नाही आहे आणि त्याच्यानंतर कॅप राऊंड 1-2 एकत्रितरित्या सुरू होणार आहे। या संदर्भात देखील आपण माहिती घेणार आहोत। त्यामुळे आज ज्यांचं करेक्शन करायचं आहे त्यांनी करेक्शन करायचं आहे, अन्यथा तुम्हाला 10 तारखेपर्यंत प्रतीक्षा करायची आहे। याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची प्रोसेस सुरू होणार नाही। तर अशी ही महत्त्वाची माहिती संपूर्ण महाराष्ट्रातील जे बीएड करणार आहेत अशा सर्व कॅन्डिडेटपर्यंत नक्की शेअर करा। बीएड कॅप प्रोसेस संदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या स्टुडंट्स कॉर्नर या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।